जरूरी है। नमस्कार, दिन भर की तमाम बड़ी खबरों पे आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ सोनल। आज आपको ऐसे खबरों से रूबरू कराएंगे जो पॉलिटिक्स के सियासत के पन्नों पर एक नया इतिहास बनाते चलते हैं। यह खबर ठाणे से सामने आ रही है। जनता की इच्छा पूरी करे शरद पवार, जितेंद्र आव्हाड। सुप्रिया सुळेताई यांचं अध्यक्षपदावर, राष्ट्रीय अध्यक्षपद आणि अजितदादा यांना महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावर नेण्याची एक बैठक जी आहे ती सध्या सुरू आहे, जवळपास निश्चित झालेलं आहे. काय वाटतं आपल्याला? नाही, आपल्याला कळलं असेल निश्चित झालं तर मला माहीत नाही. मी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना तरी अजून काही कळलेलं नाही. भुजबळ साहेबांनी असं झालं तर आपण काय करतो? असं झालं जर तरला राजकारणात कधीच अर्थ नसतं. कोणाकोणाचे राजीनामे आहेत आपण कधी घेत आहात? ठाण्यातल्या शहरातले सगळे राजीनामे केलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातनं सगळे राजीनामे जातील. सगळीकडे आंदोलन चालू आहे. महाराष्ट्रात पण अनेक ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन शमेल असं मला वाटत नाही. कारण का शेवटी हा पक्ष, आमचा राजकीय प्रवास, याचं दुसरं नाव शरद पवार आहे. माझं तर पूर्ण राजकीय प्रवासच शरद पवार या नावाने आहे. त्यामुळे हे आम्हाला मान्यच नाही. आपल्याला काय दिसले, कार्यकर्ते काय म्हणतायत? पवारसाहेबांनी राजीनामा मागे घ्यावा. पवारसाहेब नेहमी आमच्याशी बोलताना सांगायचे, लोक आपण आपली भूमिका काही असली तर सार्वजनिक हिताच्या दृष्टीने लोक जी भूमिका घेतात त्या भूमिकेबरोबरच आपण राहिलं पाहिजे, असं साहेब सांगत होते. त्यामुळे मला वाटतं की लोकांची जी इच्छा आहे ती साहेबांनी पूर्ण करावी. आणि उभ्या महाराष्ट्रातले कार्यकर्ते याच मताचे आहेत की साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा आणि आम्हीही आग्रही आणि ठाम आहोत की साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा. आणि ठाण्यातले सगळेजण आपापले राजीनामे पाठवत आहेत जयंत पाटील साहेबांना. सगळ्यांचाच आहे. मी सुद्धा राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणजे मी राष्ट्रीय सरचिटणीस आहे. मी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. आणि असं आम्हाला इतकं वादळ समोरून तुफान येत आहे, आम्ही त्याच्याशी झुंजण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण का आमच्या मागे एक नाव आहे, शक्ती आहे, ज्याच्यामध्ये एक प्रचंड ऊर्जा आहे. ते नाव आहे शरद पवार. त्याच्यामुळे हे आम्हाला अमान्य आहे. आणि साहेब नेहमी म्हणतात की ज्याच्या बाजूनी लोक आहेत त्याच्या बाजूनी उभं राहिलं पाहिजे, जनमताचा आदर केला पाहिजे. आता साहेबांनी आइए बढ़ते हैं अगली खबर के तरफ। यह खबर जलगांव से सामने आ रही है। पवार साहब एनसीपी के समर्थक है और हम उनके बरागद के नीचे काम करने वाले कार्यकर्ता। असं आलं की आपण साहेबांना स्वतःच्या रक्ताने आपण पत्र लिहावं आणि हे करा. या संदर्भात काय सांगतो? आदरणीय साहेबांनी काल जो निर्णय घेतला तो आम्हा युवकांसाठी फार धक्कादायक निर्णय आहे. जोपर्यंत साहेब या सृष्टीवर आहेत तोपर्यंत साहेबांनी निवृत्त होणार नाही. बाप कधी जबाबदारीतून निवृत्त होत नाही. आम्हा युवकांसाठी साहेब फार मोठे आधार. आइए बढ़ते हैं अगली खबर के तरफ। यह खबर अहमदनगर से सामने आ रही है। संगमनेर में संत शिरोमणि गोरोबा काका मंदिर जीर्णोद्वार मूर्ति व रॉक क्लाइंबिंग समारोह संपन्न। आज या ठिकाणी
ऐसे ही दिन भर की तमाम बड़ी खबरों से आपको रूबरू कराएंगे। तब तक बने रहिए MNS न्यूज़ के साथ। नमस्कार।